नमस्कार. मी परमदास जाधव. तर जे इराण आणि इस्रायल जे युद्ध चालू आहे, त्याच्यात आता येमेनच्या जो हुती आहे, तिथले जे बंडखोरांनी अधिकृतपणे इराण आणि इस्रायल या युद्धामध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे. तर जो तांबडा समुद्र आहे, त्याच्यात पुन्हा एक मोठे असे संकट निर्माण झालेलं आहे. तर 28 मार्च 2026 रोजी हुती बंडखोरांनी येमेनमधून इस्रायलच्या ज्या दक्षिण भागातील लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे टाकली. त्यातील काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या एरो संरक्षण प्रणालीने हवेतच नष्ट केले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे टाकलेली होती तर ती एरो संरक्षण प्रणाली यांनी इस्रायलच्या जे प्रणाली सिस्टीम आहे त्यांनी ते हवेतच असे नष्ट केले. आणि हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे, कारण इराणवरील अमेरिकन आणि इस्रायलच्या हल्ल्याचा बदला म्हणून त्यांनी या युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हुती बंडखोरांच्या ज्या सक्रियतेमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गावर मोठा असा धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी हुतीने इशारा दिला आहे की ते तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या इस्रायल, अमेरिका किंवा ब्रिटनशी संबंधित जहाजांना लक्ष्य करतील. हे 3 देश आहेत जे इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटन ज्यांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्यावर लक्ष केलं जाईल. आणि त्यामुळे या मार्गावरून होणारा तो जागतिक मालवाहक आणि त्याच्यामुळं तो मालवाहक रस्ता हा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर हुतीच्या दक्षिण दहशतीमुळे अनेक मोठी जहाजे आता तांबड्या समुद्रातून ते जात नाही आणि आफ्रिकनला वळसा घालून ते लांबच्या मार्गाने प्रवास करत आहेत. कारण तांबडा समुद्र हा सरळ असा रस्ता होता, पण ज्या हुतीच्या दहशतीमुळे त्यांनी तो रस्ता बदलून आफ्रिकनला वळसा घालून आफ्रिकनवरून फिरून ते लांबच्या मार्गाने प्रवास करतात. तर तांबड्या समुद्रातून भारताचा मोठा व्यापार होतोय आणि जहाजांना वळसा घालून यावे लागत नाही. म्हणून प्रवासांचा वेळ हा 15 ते 20 दिवसांनी वाढला आहे आणि विम्याचा खर्चही वाढलेला आहे. याचा परिणाम भारतात आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्या किमतीवर होऊ शकतो. भारताला लागणारी खते आणि कच्च्या तेलाचा पुरवठा या मार्गावर अवलंबून आहे. कारण जहाजावर हल्ले झाल्यामुळे पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन खतांची टंचाई भासू शकते. म्हणून आपल्या व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये आणि एडनच्या आखातात आपली युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. आणि म्हणून अमेरिकेने हुतींच्या तळावर येमेनमध्ये एअर स्ट्राईक सुरू केलेला आहे. आणि नंतर पाकिस्तानमध्ये या युद्धावर तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबिया
तुर्की आणि इजिप्तच्या नेत्यांनी बैठक सुरू आहे, जेणेकरून तांबड्या समुद्र आणि हॉर्मुझ जी सामुद्रधुनी आहे पुन्हा एकदा सुरक्षित चालू करता येईल. तर थोडक्यात सांगायचे काय तर हुतीच्या प्रवेशामुळे हे युद्ध आता केवळ जमिनीवर मर्यादित न राहता समुद्रातही ते पसरलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झालेला आहे. कारण आता ते जो हुती देश आहे ते पण या युद्धामध्ये सामील झाल्यामुळे आता जास्त असा तणाव निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे या युद्धात बंडखोरांची एंट्री झाल्यामुळे तांबड्या समुद्रामध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.